सध्या संपूर्ण राज्यामध्ये तापमानाचा पारा वाढलेला आहे। कुठे चटके बसतायत पाहूया। चाळीसगाव जळगावमध्ये तापमानाचा पारा वाढला। तापमान 42 अंशांवर पोहोचलं। उकाड्यामुळे नागरिक हैराण। उन्हापासून वाचण्यासाठी नागरिकांची घराबाहेर पडण्यास टाळाटाळ। रस्ते निर्मनुष्य। जळगावमध्ये वाढत्या तापमानाचा डांबरी रस्त्यावर परिणाम। तापमानामुळे डांबर वितळला। रस्त्याचा आकार बदलल्याचं चित्र। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग अर्धा ते 1 फुटापर्यंत खाली दबला गेला। गोंदिया जिल्ह्यामध्ये काल सर्वाधिक 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पारा अजून वाढण्याची शक्यता। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। नाशिकच्या पेठ तालुक्यामध्ये दुष्काळाची भीषणता। बोरीचेवाडी या गावामध्ये विहिरीनं तळ गाठला असून घोडभर पाण्यासाठी महिलांना अक्षरशः जीवाची बाजी लावावी लागते। दोरीच्या सहाय्याने विहिरीमध्ये उतरून पाणी काढावं लागत असल्याचा प्रकार। चंद्रपूरमध्ये जलसंकट। 12 टँकरने पाणी पुरवठा। 90 ठिकाणी बसवल्या तात्पुरत्या टाक्या। जळगावच्या चाळीसगावमधील बिलाखेड शिवारामध्ये ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण। बैलगाडीच्या सहाय्याने जिथे पाणी मिळेल तिथे भटकंती करण्याची नागरिकांवर वेळ। एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट उभं। 358 गावं आणि 1026 वाड्या वस्त्यांवर टँकर्सद्वारे पाणी पुरवठा। नागपुरात उन्हाचा पारा 45 अंश सेल्सिअसवर पोहोचला। हवामान विभागाकडून नागपूरसह विदर्भाच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा। नाशिकमध्ये कमाल तापमानात 2 अंशांनी घसरण। मात्र उकाडा कायम। आज शहरामध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची शक्यता।